हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्व? तर इथे माझे आहो झोपले आहेत. त्याच्यानंतर इथे आहे माझा चिमुकला. तर आली आहे मी इथे माझ्या रेंटल रूममध्ये राहायला, म्हणजे आता सर्व ॲडजस्ट करायला. तर आजचा हा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे. चाळीमध्ये आपल्याला खूप छोटंसं किचन देतात. त्या किचनमध्ये आपल्याला खूप सारं काही मावायचं असतं. तर मी माझ्या रीतीने, माझ्या पद्धतीने ते तिथे सेट केलं आहे. माझं पूर्ण किचनचं जे आहे तुम्ही बघा. मी मेकओव्हर अजून केला नाही आहे, पण जस्ट मांडणी केली आहे. आयुष दरवाजा खोलू नको, बाहेर जाऊ नको, आता पप्पा झोपले ना. तर आता मी मेकओव्हर करेल तेव्हासुद्धा व्हिडिओ काढेल, कारण की मेकओव्हरचा तर व्हिडिओ होतो. पण आता सध्या मी माझं किचन पूर्ण सेट केलं आहे. चाळीतलं एक छोटंसं किचन कसं दिसतं सेट केल्याच्या नंतर ते तुम्हाला ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये दिसेल. आणि संपूर्ण व्हिडिओ बघून नंतर मला सांगा की नक्की किचन कसं झालं, म्हणजे कसं सेट केलं आहे, ऑर्गनाईज केलं आहे, अजून काही बदल करू शकतो का किंवा काही ॲड करू शकतो का, हे सुद्धा तुम्ही मला सांगाल तर खूपच बरं होईल. तर सर्वात पहिलं सांगते मी तुम्हाला, जर चॅनलमध्ये तुम्ही नवीन असाल, नवीन व्हिडिओ बघत असाल माझा, तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली एक सबस्क्राईब बटन दिसतो आहे, तिथे क्लिक करा, जेणेकरून माझं चॅनल सबस्क्राईब होईल. त्याचबरोबर एक बेल आयकॉन दिसते आहे, तिथे तुम्ही ऑलवरती क्लिक करा, म्हणजे माझे जेवढे व्हिडिओज येतील ते तुम्हाला नोटिफिकेशन येणार तुमच्या मोबाईलवरती जेव्हा मी माझा व्हिडिओ अपलोड करणार. तर चला आता आपण इकडे तिकडे न जाता किचन टूर करूया. अगदी छोटंसं आहे चाळीतलं माझं छोटंसं किचन आहे. तुम्हाला माहितीच असतं चाळीतलं किचन केवढंसं असतं. जे कोण चाळीत राहतात त्यांना व्यवस्थित माहिती असेल. तर इथे थोडं आयुष पाणी पितोय म्हणून थांबली आहे मी. तर त्याचं पाणी पिऊन झालं त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते ही किचन कसं सेट केलं आहे. ते इथे पिऊन झालं तर मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवणार आहे, नंतर तुम्ही मला सांगा. ओके, सो 1 2 3 स्टार्ट. तर हे बघा, ही आहे ऑइलची बॉटल. तर इथे पूर्ण किचनला माझ्या स्टाईल आहे बघा. थोडं पुसायचं सुद्धा आहे बघा. जेवढं पुसून जाते, साफ करून जातं, तेवढंच घाण होतं इथे. तर हे बघा, इथे मी एक ही जाळी ठेवली आहे. यूजफुल आहे, म्हणजे मी हलवणार तर नाही आहे, पण इथे ठेवली आहे. हे मी आता बनवते, त्याचं कारण मी तुम्हाला सांगेलच. इथे आहे लायटर आणि ही पक्कड घेऊन आली आणि माचीस. उपयोगाला येतात अशा वस्तू मी याच्यामध्ये ठेवल्या आहेत. त्याच्यानंतर ही आहे आमची नवीन शेगडी. भारत गॅसची शेगडी आणलेली आहे. अशी नवीन कोरी करकरीत शेगडी आणली. इथे पाईप आहे तिचा. हे तुम्हाला जे दिसतंय ते जातच नाही आहे. आणि मेन गोष्ट, इथली जी लादी होती ती ह्याने तोडून दिली. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं, तर इथे मला लादी लावून मग मला कर्टन बसवायचं आहे, पण मला राहवलं नाही म्हणून मी तुम्हाला किचन टूर करते. तर हे बघा, अशा प्रकारचा हा माझा ओटा आहे एवढा. तर इथे या साईडला मी एक मटकंसुद्धा बसवणार आहे इकडे, म्हणजे पिण्याच्या पाण्यासाठी. त्याच्यानंतर येऊया आपण अजून डाव्या साईडला. तर हे इथे एक मला प्लग दिला आहे. इथे मी कुकरची दुधाची किटली ठेवलेली होती, कारण की दूध लागतं त्यासाठी, हे बेस्ट आहे. तर इथे बघा तुम्ही, तर इथे मी बुक ठेवला आहे. हे बघा, भारत गॅसचं बुक त्यांनी दिलेलं. तर हे बघा, आता स्टार्ट करूया आपण. तर इथे आहे चहापत्ती, साखर, मीठ. ह्या जे 3 वस्तू आहेत ना, आपल्याला लागतात म्हणून या इथे आहेत. त्याच्यानंतर काल मी थोडंफार राशन भरले, तर हे घी आणलं थोडंसं. त्याच्यानंतर हा एक मी मिशोवरून मी ऑनलाईन बुक केलेलं. ह्याचे 2 आलेले, एक माझ्या नंदूबाईंनी घेऊन गेले आहेत आणि एक माझ्याकडे आलं आहे. तर हे बघा, ह्याच्यामध्ये असे चम्मच येतात. फार छान आहे, ऑर्गनाईज करण्यासाठी खूपच छान आहे, बघू शकता. आणि ह्याच्यामध्ये राई, जिरा, एवढंच तिखट मसाला आणि हळद, जे आपल्याला फोडणीला लागतं ना, ते सामान मी ह्याच्यात ठेवलेलं आहे. आणि ते मी इथेच असं वरती ठेवते, म्हणजे अगदी सहजासहजी कोणाला पण दिसेल. त्याच्यानंतर ही एक काचेची बरणी आहे. त्याच्यामध्ये मी 1 किलो तुरीची डाळ भरली आहे. इथे
माझं फारच हे होतं आहे. मसूरची डाळ भरली आहे इथे. हे बघा, हे थोड्याच भरल्या त्या मसूरची डाळ आणि इथे मुगाची डाळ. तुरीची डाळ फक्त आपल्याला जास्त कामाला येते म्हणून तुरीची डाळ 1 किलो आहे. हे जे आहे ते पाव किलो, कारण की थोड्या वेळाने राशन आम्ही भरू. याच्यात गूळ आणि इलायची ठेवली आहे. याच्यात आहेत शेंगदाणे. त्याच्यानंतर हे जे काही डबे आहेत लास्टमध्ये पोहे आणि तांदूळ आहेत नेहमी यूजसाठी. आणि या 3 डब्यामध्ये एक्स्ट्राचं सामान आहे, म्हणजे माझ्या राशनमध्येच साखर, तेल, हे जे काही एक्स्ट्रा होतं पोहे ते मी ह्या 3 डब्यामध्ये ॲडजस्ट करून ठेवलं आहे. ह्या 2 छोट्या डब्यामध्ये एकामध्ये धना पावडर आहे, एकामध्ये जिरा पावडर आहे. ओके, त्याच्यानंतर दाखवते तुम्हाला. इथे अशा प्रकारचं मी हे जे आहे ते शक्य होईल तोपर्यंत गरम पाणी करायला यूज करणार आहे. त्याच्यानंतर इथे पियायचे पाण्याचे 2 हे भरलेत, पण मी आता मटकंसुद्धा घेणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता माझ्याकडे स्टँड नाही आलं अजून, तर इथे मी असं एक ड्रॉवरसारखं इथे जाळी ठेवली आहे. ह्याच्यामध्ये टोपं, ग्लास, वाट्या आणि ताटं एवढंच ठेवलं आहे मी ह्याच्यामध्ये, कारण की आता जागा नाही आहे त्याच्यामुळे एकत्रच ठेवावं लागतं. त्याच्यानंतर ह्या कॉर्नरला बघत असाल तुम्ही, इथे ह्याच्यामध्ये उरलेलं तेल ठेवलं आहे. तिथे 2 असे डबे ठेवले. हे कड्डा जो आहे तो मम्मीचा आहे, हा डबा आहे. त्यानंतर अजून खाली इथे 2 डबे आहेत, त्याच्यामध्ये तांदूळ आणि पीठ असे किंवा एक्स्ट्राचं सामान आणि तांदूळ असं. आणि हे चपात्यांचा पिठाचा डबा आहे, याच्यामध्ये लसूण. त्यानंतर इथे पाण्याच्या बॉटल्स आहेत. हा बघा, हा माझा नवीन बाटला आहे भारत गॅसचा. 610 रुपये लागले एवढूशा बाटल्याचे. आणि ही ट्रॉली आहे. हा इथे तवा आहे. ट्रॉलीमध्ये अजून सामान यायचं बाकी आहे. कांदा बटाट्याची ट्रॉली आणली मी आत्ताच. त्याच्यानंतर आपण इथे बघा, हे मी पण आत्ताच ठोकून घेतलं आहे. तर इथे मी चम्मच, कप आणि गाणी हे सर्व उपयोगाचे लावले आहे. आणि मेन महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला दाखवते, हे पूजा केलेल्याचं स्वस्तिक आहे. त्याचबरोबर मी इथे जे आहे या साईडला देवारा लावणार आहे. हो ठीक आहे. तर इथे मी देवारा लावणार आहे. सो पूर्व दिशा आहे म्हणून इथे देवारा येणार आहे. तर त्याच्याच बरोबर वरती तुम्ही बघू शकता माझं जे DIY आहे ते मी इथे लावलेलं आहे. ओम कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. तर असं मी हे DIY केलेलं. झाले असतील कमसे कम वर्ष झालं बनवून होतं ते. तर म्हटलं थोड्या वेळासाठी असू देत. तर माझी एक हाऊस होती म्हणून मी इथे लावलं आहे, कारण की इथे खाल बरोबर देवारा येणार आहे म्हणून. त्याच्यानंतर तुम्हाला किचनचं दाखवते. तर हे बघा, हे वरती किचनसाठी बनवलेलं हे सुद्धा मी DIY केलं आहे. हे बघा, इथे तिखी जुबान, मीठा दिल, कडक मसाला चाय, नमक स्वादानुसार, अकड अवकादनुसार, माय किचन माय रूल्स. त्याच्यानंतर इथे जे आहे ते आपले जेवताना आपण जे म्हणतो ते लावलं आहे. वदनी कवल घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे, जीवन करी जीवत्वा, अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे, जनी जे यज्ञ कर्म, जय जय रघुवीर समर्थ. तर असं काहीच माझं किचन आहे. सो हे मी वरच्यावरती असं DIY केलेलं. तर खूप वेळ असं नाही झालं त्याला, पण मी असं करून ठेवलेलं होतं. सो तुम्ही बघू शकता. इथे थोडंसं कर्टन लावायचं आहे, त्याच्यामुळे थोडं वेगळं दिसेल तुम्हाला. बट हे माझं पूर्ण ओव्हरऑल किचनचं लुक आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं माझं किचन आहे. हे मी खूप साफ करायचा प्रयत्न केला. इथे जेव्हा लादी बसेल ना तेव्हाच मी ते वरचं क्लीन करू शकते, कारण की जर मी असं क्लीन करायला सर्व पाणी खाली येत आहे. नक्की मला कमेंट करून सांगा की छोटंसं माझं किचन मी कसं सजवलं आहे आणि कसं ठेवलं आहे. अजून तर खूप काही करायचं बाकी आहे, पण तरीसुद्धा तुम्हाला एक छोटासा टूर दिला मी माझ्या किचनचा. तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. तर हे बघा, अजून हे इथे बाकी आहे. तर इथे मी श्री स्वामी समर्थांचं एक पेंटिंग काढेल किंवा श्री स्वामी समर्थ असं लिहिणार आहे. तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. खूप मेहनत चलते माझी मम्मा. एक लाईट त्याला माझ्या मम्मासाठी ते आम्हाला एकदम बनवले होते. अरे हे बघा, माझ्या मम्माने एवढं मेहनत मधून बनवले. अजून तुम्ही लोकांना हे पण लाईट नाही चलते माझ्या मम्मासाठी. प्लीज लाईट त्याला.
सबस्क्राईब करा. अजून लाईक करा. हां, बाय बाय, टाटा. तर चिमुकल्याची रिक्वेस्ट आहे का? तर आता आपण व्हिडिओ इथेच थांबूया, कारण की घरामध्ये खूप पसारा पडलाय, पण मी तुम्हाला फक्त किचन टूर द्यायचं ठरवलेलं. त्याच्यामुळे आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. काळजी घ्या तुमची. 1 मिनिट. हां, बोल. दाई माहिती, माझ्या मम्मीने एवढे रूम घेतले, एवढं तांदा सजवलंय. मला नाही माहिती माझी मम्मी एवढं काम करेल. आणि ते पण तुमचं तर हे पण लाईट नाही चालतं, त्या माझ्या मम्मासाठी हेच तर लाईट त्याला हे आम्हाला साठी एकदम टोंबले, एकदम जलून. हे जे इथे ह्याला दिसतंय, इथे ह्याला इथे हातोडा लागला. आता इथे पडदा ठोकताना इथे हा मध्ये आलाय त्याच्या पप्पाच्या, आणि हे बघा, हे पूर्ण हे भाग लाल झालाय. मेन मार त्याचा इथे लागलाय. ताई तिथे ना पुन्हा इथे दोन मुले. तर इथे हे असं केलं आहे. त्याच्यानंतर अजून एक ऑर्गनाइज केलं आहे, ते म्हणजे इथे केलं आहे मी ऑर्गनाइज. इथे बघू शकता तुम्ही. बास्केटमध्ये मी सर्फ एक्सेल, त्याच्यानंतर अंघोळीचे साबण, अंगाचे साबण हे सर्व ठेवलेलं आहे वॉशरूममध्ये. इथे मी एक हे ठेवलं आहे, ह्याच्यामध्ये कॉलगेट आहेत, ब्रशेस वगैरे आणायचे आहेत. दाई माझी मम्मा एवढं थोडं. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि श्री स्वामी समर्थ. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय. तेल त्याला लावते आता, इथे लागले त्याला म्हणून. ओके, बाय करा. बाय. दाई माझी मम्मा एवढं